आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात नाशिक जिल्ह्यात आंदोलनाची जोरदार तयारी सुरू असून मंगळवारी त्र्यंबकेश्वर आणि घोटी येथे 2 महत्त्वपूर्ण बैठका संपन्न झाल्या। आगामी आंदोलनाची दिशा, नियोजन आणि समाजाची एकजूट यावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली। त्र्यंबकेश्वर येथील श्री चंद्र लॉन्स जवाहर फाटा येथे सकाळी 11 वाजता आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती नाशिक जिल्हा यांच्या वतीने मोर्चाच्या पूर्व तयारी संदर्भात बैठक घेण्यात आली। बैठकीस समाजरक्षक अर्जुन नाना पगारे यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच प्रकाशजी पगारे, बाळासाहेब शिंदे, अविनाश भाऊ शिंदे, अनिल वैद्य, सनीभाई रोकडे, प्रशांतभाई खरात आदी मार्गदर्शक उपस्थित होते। बैठकीचे आयोजन समाजसेवक सोनूभाऊ खाटीकडे यांनी केले। यानंतर घोटी शहरातील नालंदा बुद्ध विहार येथे सर्वपक्षीय महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। महाराष्ट्र शासनाच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात आगामी 22 ऑगस्ट रोजी होणाऱ्या एल्गार महामोर्चाच्या पूर्वतयारीसह पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन सेना, भारतीय बौद्ध महासभा तसेच बौद्ध समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। समाजरक्षक अर्जुन नाना पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन अधिक प्रभावी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले। आरक्षण उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर समाजाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आणि आगामी आंदोलन यशस्वी करण्यासाठी जिल्हाभरात जनजागृती व संघटनात्मक